मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. श्रीतेज बँक्वेट हॉल मोरवाडी इथे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या सदस्यपदी सलग चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट जयंतराव जायभावे, नाशिक विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते तसेच मंगल ग्रुप गोशाळा मोरवाडीचे अध्यक्ष पुरुषोत्तम आव्हाड यांचा मोरवाडी ग्रामस्थ आणि एकध्येय मित्रमंडळाच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आणि मोरवाडीचे भूमिपुत्र नानासाहेब महाले हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजक आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट तानाजी आप्पा जायभावे यांनी प्रास्ताविक केलं. सत्कारार्थींचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावरती डॉक्टर D.L. कराड तसेच नगरसेविका किरण गामने दराडे, डॉक्टर पूनम महाले, नगरसेवक किरण राजवाडे, सौ उज्ज्वला गीते, सुमनताई सोनवणे, राजेंद्र जायभावे आदी उपस्थित होते. आमदार गोकुळ गीते यांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाशिकच्या विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. ॲडव्होकेट जयंतराव जायभावे यांनी संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती मार्गदर्शन केलं. नानासाहेब महाले यांनी सत्कारार्थींच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन विवेक उगल मुगले आणि अरुण जायभावे यांनी केलं, तर आभार संजय घुगे यांनी मानले आहेत. कार्यक्रमासाठी शकुंतलाबाई जायभावे, पुंजाराम गामने, सुनीताताई जायभावे, शरद काकड तसेच दत्तू आव्हाड, संपतराव वाघ, राजाराम घुगे, शिवाजीराव तडाखे, समाधान जायभावे, V.N. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विवेक गामने तसेच शिक्षणाधिकारी शरद काकड, डॉक्टर अविनाश आंधळे, संतू पाटील जायभावे, साहेबराव आव्हाड, माजी नगरसेवक दत्ता पाटील, बांधकाम व्यावसायिक समाधान जायभावे आदींसह एकध्येय मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाषा सगळ्या गोष्टींना पार करून महाराष्ट्र आणि गोवा वर सलग 25 वर्ष एक मायनॉरिटीच्या माणसाने जायचं, याच्याकरता काहीतरी वेगळं करावं. सांगायला अभिमान वाटेल की आता आपल्या घरामध्ये नाही बोलायचं तर कुठे सांगायचं. मी आता 28 वर्ष ते सलग राहणार, कारण 22 झाले आणि पुढचे 6 वर्ष. याआधी एकच माणूस फक्त 32 वर्ष राहिलेला आहे, की 2 नंबरला असेल राम जेठमलानीचं देखील 20 वर्ष आहे. तर हा जो काही आहे हे सगळं करताना मूलतः जो आपला जो घरातला जो भक्कम आधार असतो तो जसा कुटुंबाने दिला, आईने दिला, मोठ्या बहिणीनं वसुधाने मला घडवलं, माझी बायको असेल, मुलं असतील आणि डॉक्टर कराड तर आहेतच. मी निवडणूक का लढवली, माझ्याकडे किती काम आहे आपल्याला माहिती आहे. 2000 साली 12 ज्युनियर्स घेऊन मी वकिली करत होतो आणि मी होते. आपल्याला माहित आहे अनेक लोकांना वाटत होतं का बाबा 3 पक्ष महायुतीकडे 465 मतं आहेत आणि त्यामुळे दराडे सहज वन साईड निवडून येतील असंच वातावरण सगळ्यांना वाटत होतं. पण मी पहिल्या दिवसापासून माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. मला माहीत होतं लोकांच्या मनामध्ये त्या उमेदवाराबद्दल नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा नक्कीच आपल्याला होईल. फक्त आपण त्या ठिकाणी आपली भूमिका ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग ठेवायची होती आणि ती मी शेवटपर्यंत ठेवली. अनेक घडामोडी त्या 1 जून ते 22 जूनच्या दरम्यान घडल्या. या काळामध्ये आमच्या कुटुंबाची ही प्रचंड राहिली. आपण फक्त टीव्हीवर एक बघितलं, पण आतमध्ये आमचे सगळे सूत्र वेगळे होते. टीव्हीवर आम्ही डॉक्टर उल्हास कुठे आहे त्या ठिकाणी बसलेले, टीव्हीला आम्ही वेगळं सांगत होतो, पण आतमध्ये आमचं दोघा भावांचं आणि आमच्या मेसेजचं वहिनींचं ठरलेलं होतं आपल्याला काय करायचंय. आणि समोरच्यांना तो आमचा डावच त्या ठिकाणी किरणताई कळाला नाही. आपण त्या ठिकाणी कॅम्पमध्ये होत्या 5 दिवस. दीपाली वहिनी पण आल्या होत्या आणि दीपाली वहिनीने त्या कॅम्पमध्ये जाऊन प्रत्येक नगरसेवकाची गाठभेट घेतली. नानासाहेबांनी मला विचारलं का काय झालं, कसं झालं. मी त्यांना कानात सांगितलं सगळं. 537 मतांची टोटल त्या ठिकाणी आम्ही लावलेली होती का 537 मतं आपल्याला पडणार म्हणजे पडणार. पण शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी पूनमताई तुम्ही कॅम्पमध्ये होत्या का, शेवटच्या दिवशी इतक्या घडामोडी त्या कॅम्पमध्ये घडल्या भयंकर. आमच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित त्याने दरवाजा बंद करून गळफास लावून घेतला असता. इतकी प्रचंड वाईट परिस्थिती शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी निर्माण. आज संवाद फुटतोय, घरातली घरात आपण मोबाईलवर एकमेकाशी बोलतोय आणि हा संवाद फुटला नाही पाहिजे, एकमेकाशी संवाद झाला पाहिजे.
आणि ज्या काही सामाजिक जाणीव आहे त्या जाणीवेची जाणीव आपण सर्वांनी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. मी तसंच गोकुळ गीते साहेबांना मी पण एक सांगेन की एक तुमच्यामध्ये एक स्पार्क आहे आणि तो आम्ही तुमच्या बंधूंमध्ये सुद्धा बघितलेला आहे. आणि तुम्ही जे तरुण आहात, आता हे तरुण नगरसेविका आहेत, तरुण नगरसेवक आहेत, आमच्या पिढीपेक्षा तुम्ही अजून खूप त्या ठिकाणी हुशार आहात. परंतु आपली जी हुशारी आहे ती आपल्या समाजाकरता, आपल्या गावाकरता जर आपण खर्च केली तर मला वाटतं आपला विकास, आपल्याबरोबरच आपल्या गावाचा विकास होईल, समाजाचा विकास होईल. आणि मी तर आपल्याला अधिकारावानीने सांगेन की नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांवर कविता होत आहे, भाषणं होत आहे, तर त्याच्याकरता जास्तीत जास्त निधी तुम्ही त्या ठिकाणी वरती आपलं वजन वापरून तुम्ही आणावा आणि आपल्या गावाचा विकास करून घ्यावा. पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही मी आमच्या गावाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.